नमस्कार. इंदू गोपाळला सांगत असते, गोपाळ काहीही कर पण त्या श्रीकलाशी लग्न करू नकोस. गोपाळ, हे बघ, ती श्रीकला या घरात आलेली चांगली नाही. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, खरंच मी श्रीकलाशी लग्न करू नको? पण काय आहे ना. तेवढ्यात मात्र इंदू बोलते, गोपाळ माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, तुला नाही का आवडणार मी श्रीकलाशी लग्न नाही केलं तर? तेव्हा इंदू हसत म्हणते, हो. तेव्हा गोपाळ म्हणतो, आता ठरलं तर मग आता काहीही झालं ना तरीसुद्धा मी श्रीकलाशी लग्न करणार म्हणजे करणारच, कारण तुझ्या मनाविरुद्ध मला वागायचंच आहे इंदू. तेव्हा मात्र इंदू बोलते, ठीक आहे मग, माझं काहीच हरकत नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळ, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस. फक्त मला धडा शिकवण्यासाठी जर का त्या श्रीकलाशी लग्न करत असतील ना तर मात्र तू चुकीचं वागतोयस. तूच विचार कर, तू किती चुकीचं करतोयस ते, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला मात्र लगेच गोपाळ इंदूला बोलतो, तू माझ्या बेडरूममध्ये कशाला आलीस? पहिल्यांदा इथून बाहेर पड. आणि तो इंदूला जोरात धक्के मारत बाहेर काढत असतो आणि तो जोरात ढकलणार तेवढ्यात अधोक्षज तिला सावरतो. त्यावेळेला अधोक्षज मोठ्याने बोलतो, गोपाळ दादा, काय चाललंय तुझं? गोपाळ दादा, तू काय करतोयस कळतंय का तुला? गोपाळ दादा, तू असं कसं काय वागू शकतोस? जरा तरी विचार कर ना. तेव्हा मात्र गोपाळ बोलतोय, अधोक्षज, एवढंच जर का तुला वाटत असेल ना तुझ्या बायकोचा अपमान होऊ नये तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या बायकोला माझ्यापासून लांब राहायला सांगायचं. काही झालं तरी तिला माझ्या रूममध्ये यायला सांगायचं नाही, आणि तिचं हे ज्ञान आहे ना ते तिच्याजवळ ठेव म्हणावं, मला शिकवायला येऊ नको. तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, खरं सांगू का गोपाळ दादा, तुझं काय चाललंय ना ते मलाच समजत नाही. गोपाळ दादा, तू असं कशाला वागतोस? नको ना असं वागूस, अरे जरा तरी समजून घे ना. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, पुरे, आता मला या विषयावर वादच घालायचा नाही आहे, आणि हा विषय तर मला आता वाढवायचा. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, गोपाळ, मी तुला 4 गोष्टी मैत्रीच्या नात्याने सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू मात्र जर का माझं ऐकतच नसशील तर तुझं तू बघ. गोपाळ, तुझ्यामुळे आपल्या घरावरती नवीन संकट येणार आहे, आणि ते संकट असं तसं नाही तर भयानक आहे. गोपाळ, मी तुला मुद्दामून कधीच गोष्ट कोणतीच करायला सांगणार नाही, पण आता मात्र मला खूप वाईट वाटतंय. एवढं वाईट वाटतंय की मी सांगूच शकत नाही. तुला जर का खड्ड्यात उडी मारायचीच असेल तर मार, मी काहीच करू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की गोपाळ, आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. आजपासून जर का आपला संबंध असेल तर फक्त आणि फक्त विरोधकच म्हणून. तेव्हा मात्र गोपाळ बोलतो, मला सुद्धा हौस नाही आहे तुझ्याशी या विषयावर बोलायची. तेव्हा अधोक्षज म्हणतो, इंदू, बस झालं, उगाच विषय वाढवू नकोस, इथल्या इथे विषय बंद कर. आणि खरं सांगू का, मला आता हा विषय नको आहे वाढलेला, प्लीज जरा शांत बसशील का? आणि अधोक्षज खूपच चिडलेला असतो. शेवटी अधोक्षज म्हणतो, चल इंदू, आणि तो इंदूला घेऊन तिथून निघून जातो. इकडे गोपाळ मात्र खूपच चिडलेला असतो. गोपाळ स्वतःशीच बोलतो, आजपर्यंत इंद्रायणी जे काही बोलत आले ते खरं खरं बोलत आले. कुठे ना कुठेतरी मलासुद्धा असंच वाटतंय की श्रीकलाशी मी लग्न का करतोय. खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटायला लागले. इंदू जे काही बोलते ते खरं आहे का, की इंदूला त्रास देण्यासाठी मी मुद्दामून हे करतोय? पण इंदू कधीच असा विचार करणार नाही की माझं वाईट व्हावं म्हणून. म्हणजे श्रीकलामध्ये काही खोट आहे का, असा वेगवेगळा विचार तो करत असतो. त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की शकुंतलाबाई तिथे आलेले असतात, आणि शकुंतलाबाई गोपाळला म्हणतात, गोपाळ, अरे काय झालं, कसला विचार करतोस? तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, का कुणास ठाऊक, पण खूप भीती वाटतेय, असं वाटतंय की निर्णय चुकतोय. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, असं जर का वाटत असेल ना तर गोपाळ तिथल्या तिथे थांब, पुढे विषय वाढूनच देऊ नकोस गोपाळ. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटतेय, एवढी भीती वाटतेय की मी सांगूच शकत नाही. पण आता मात्र मला अजिबात हा विषय ताणायचा नाही आहे, हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे, प्लीज काहीतरी करा. तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात.
त्या म्हणतात, गोपाळ घाबरू नकोस, असा का तू बेचैन झाल्यासारखा करतोयस? तेव्हा गोपाळ बोलतो, मावशी मला खूप भीती वाटतेय, मी घाई गडबडीत निर्णय घेतलाय का? तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, असं जर का असेल तर गोपाळ थांब अजून. अरे श्रीकला खूपच समजूतदार मुलगी आहे, तिला जर का तू सांगितलंस की मी लग्नासाठी तयार नाही तर ती लग्न करायला तयार होणार नाही, ती थांबेल. तेव्हा मात्र गोपाळ लगेच बोलतो, मग मला लग्न करायचं नाही, थोडा वेळ घ्यायचा आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, गोपाळ काही झालंय का? जर का काही झालं असेल तर मला सांग गोपाळ, पण माझ्यापासून गोष्टी लपवू नकोस. तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो, मला खूप भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही भयानक होणार. तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि तो बोलतो, नाही मला एवढ्यात लग्न करायचं नाही. तर इकडे अधोक्षच इंदूवरती चिडलेला असतो. तो इंदूला बोलतो, इंदू काय चाललंय तुझं? इंदू असं का वागतेस तू? अगं काय गरज होती तुला गोपाळदादाच्या रूममध्ये जायची? तेव्हा इंदू बोलते, हे बघ अधोक्षच, मी काही मुद्दामून गेले नव्हते, काहीतरी कारण होतं म्हणूनच गेले होते. तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो, पण काय उपयोग झाला, शेवटी तुलाच बोलणी ऐकावी लागली ना. अगं तो गोपाळदादा कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे इंदू, तरीसुद्धा तू त्याच्या पाठीपाठी का धावतेस? तेव्हा लगेच इंदू बोलते, काही काय बोलतोस अधोक्षच, मी त्याच्या पाठीपाठी नाही धावत. खरं सांगायचं तर मी आपल्या घरासाठी प्रयत्न करते. अरे ती श्रीकला चांगली नाही. तेव्हा अधोक्षच बोलतो, अगं पण काय झालंय, श्रीकलामध्ये काय वाईट आहे? अगं ती मुलगी चांगली आहे, बघितलंस ना, अगं मलासुद्धा तिनेच सावध केलं होतं. तेव्हा लगेच इंदू बोलते, अरे ही सर्व तिची नाटकं आहेत, नाटकं, आणि मला तिच्या याच नाटकांचा त्रास होतोय. प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर उगाचच नको त्या गोष्टी घडतील. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, प्लीज मी तुला सांगतोय ना इंदू, हे सर्व थांबव. तेव्हा मात्र इंदू बोलते, अधोक्षच तुझ्यासाठी कदाचित मी हे सर्व थांबवेल, पण तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे. अधोक्षच तूच सांग, मी मुद्दामून करेन का हे सर्व? मला काय मिळणार आहे हे करून? तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो, तुला काहीच मिळणार नाही मला माहिती आहे, पण तू का समजून घेत नाही आहेस? अगं उगाचच गोपाळदादा तुला काही बाई म्हणतो आणि ते माझ्या मनाला लागतं. तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ इंदूला बोलतो, इंदू सॉरी, खरं सांगायचं तर मी तुला रागाच्या भरात नाही ते बोललो, पण आता मात्र मला कळून चुकलंय. तेव्हा लगेच इंदू बोलते, गोपाळ खरंच, अरे गोपाळ या श्रीकलाचं जर का पितळ उघडं करायचं असेल ना तर आपल्याला हात मिळवणी करावीच लागेल. तेव्हा गोपाळ बोलतो, मी तुझ्यासोबत आहे इंदू. हे ऐकताच अधोक्षज म्हणतो, गोपाळदादा तुला हे खरंच पटतंय? तेव्हा गोपाळ म्हणतो, आधी पटत नव्हतं, पण विश्वास मात्र इंदूवरती आहे. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, मग ठीक आहे, मी सुद्धा तुमच्या टीममध्ये सामील, आपण सगळ्यांनी मिळून त्या श्रीकलाला बोलतं करू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अधोक्षज, गोपाळ आणि इंदू एकत्र येऊन श्रीकलाला बोलतं करतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.